की आम्हाला लेक्चर बनवायला अडचणी येत आहेत नवीन नवीन काहीतरी, तसं सुद्धा तुम्हाला लेक्चर पाहायला अडचणी येत असतील. मग ते मोबाईल अवेलेबल नसेल, नेटचा प्रॉब्लेम असेल, चार्जिंग कधी नसते, अशा भरपूर प्रॉब्लेम आहेत. पण ज्या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू लेक्चर पाहता, तुम्ही कंटिन्यू आतापर्यंत एवढा अभ्यास करत आहात, लक्षात घ्या, तो खरंच म्हणजे याच्यामध्ये जस्ट मिनिट, हे वायर कसं काय आलं मध्येच? वायर तर नव्हतं. वायर किंवा यामध्ये वायर क्यों आया, कैसे आया? राइट, ओके, चलो. सो आता क्लिअर आहे सर्वांना. आता आज तर काही माझ्याकडून नेट प्रॉब्लेम नाहीये, ऑडिओ व्हिडिओ भरपूर भारी दिसते आहे का नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं लेक्चर आज सॅटर्डेला ठेवलं, कारण काल आपलं जरासं होऊ शकलं नाही कंटिन्यू, त्याच्याबद्दल सॉरी. कारण मला माहिती नव्हतं आज नागपंचमी आहे. जेव्हा येत होतो तेव्हा घरचे म्हणले की बाबा आज नागपंचमीचं कसं काय लेक्चर तुमचं? म्हणलं आमचे काही नाग थोडीच आहेत. नागपंचमीच्या नागांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा नागांना. ठीक आहे. सो राईट, तर त्याच्याबद्दल सॉरी तुम्हाला नागपंचमीमध्ये डिस्टर्ब केलं तोपर्यंत. पण काय नाही, ऑनलाईन लेक्चरचा असा फायदा आहे राईट. आपल्याला काय घरी बसून 1 तास तर लेक्चर पाहिजे. ओके, तर सर्व नागांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. घरातच बसा, कोरोना वाढतंय, तोंडवरी करून भुलई खेळायला बाहेर नका पडू, किंवा नागोबा म्हणून भुलईमध्ये बसायला बाहेर नका पडू. ओके, ठीक आहे. चलो, सो स्टार्ट करते हैं. आज किती जणांनी ट्राय केलंय सॉल्व्ह करायचे प्रॉब्लेम आर लिटल बिट डिफिकल्ट, पण नक्कीच सॉल्व्ह झाले असतील असं वाटतंय मला. काही जणांना, किती जणांनी सॉल्व्ह केलेत का, काही आलेत का? डायजेस्ट मधले जे मला वाटतं कोणी प्रॉब्लेम पाठवेल तर ते आहेत, काही काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम आहेत. एक आला नाही, व्हेरी गुड यश. कोणता आला नाही? चलो वन बाय वन स्टार्ट करते हैं हम. किधर गए प्रॉब्लम? थैंक यू. चलो वन बाय वन स्टार्ट करते हैं. राइट, स्टार्टिंग फ्रॉम माधव्स हाऊस. हे एक्स्ट्रा नोटबुक मध्ये प्रॉब्लेम लिहायचे आहेत. एक्स्ट्रा नोटबुकला वेगळं प्रॉब्लेम केलं असेल सर्वांनी, किंवा वहीच्या वेगळ्या पार्ट मध्ये लिहित असाल नक्कीच तुम्ही काहीतरी असं केलं असेल. सो लक्ष द्या, जस्ट मिनिट. स्टार्टिंग फ्रॉम माधव्स हाऊस, जॉन फर्स्ट गोज टू 12 मीटर नॉर्थ. आता मी हे सर्वांना सांगितलंय, डायरेक्शन काढत असताना आता लक्षात ठेवायचं, वर नॉर्थ घ्यायचं. तुम्हाला माहिती असू द्या, आता 11-12 ला पण पुढे चालून भरपूर जिथपर्यंत तुम्हाला शिकायचंय आणि जिथपर्यंत डायरेक्शन येतील तिथपर्यंत डायरेक्शन काढत असताना वर नॉर्थ काढायची. अशा पद्धतीने जेव्हा वर नॉर्थ करतो तेव्हा आपल्या राईट साईडला ईस्ट असते, म्हणजे इकडे वेस्ट असणार आणि इकडे साऊथ असणार. म्हणजे वर नॉर्थ आणि राईट साईडला ईस्ट घ्यायचं आपण डायरेक्शन काढत असताना. राईट, सो स्टार्टिंग फ्रॉम द माधव्स हाऊस, समजा इथे माधवचा हाऊस आहे, ऍट पॉइंट काहीतरी समजा ओ घ्या किंवा ए पॉइंट घ्या. जॉन फर्स्ट गोज टू 12 मीटर नॉर्थ, तर इकडे तो कम्प्लीट 12 मीटर चाललेला आहे. त्याच्यानंतर 73 मीटर टू वेस्ट,
म्हणजे या डायरेक्शनला, वेस्ट म्हणजे आपल्या लेफ्ट साइडला असते. सो इकडे किती चाललेला आहे, 73 मीटर चाललेला आहे वेस्टला. देन 67 मीटर टू साऊथ, देन 67 मीटर टू साऊथ याच्यामध्ये किती चाललेलं आहे, हे 67 म्हणजे हे भरपूर खाली येईल कारण हे तर 12च आहे. सो 67 मीटर टू साऊथ, राईट. अँड फायनली 25 मीटर टू ईस्ट. 25 ईस्ट म्हणजे मला सांगा राईट हँड साईडला घ्यायला पाहिजे का लेफ्ट हँड साईडला घ्यायला पाहिजे, सांगा बरं मला. या पॉइंट पासून 25 मीटर टू ईस्ट म्हणलेला आहे. तर तुम्ही सांगायचं मला की मी इकडून तुमच्या राईट हँड साईडला काढायला पाहिजे का लेफ्ट हँड साईडला काढायला पाहिजे. म्हणजे डायरेक्शन कसं घ्यायला सांगितलं पहा, नॉर्थ वर जर घ्यायचं आपण दरवेळेस, ईस्ट आपल्या राईट हँड साईडला, वेस्ट आपल्या लेफ्ट हँड साईडला आणि साऊथ हे खालच्या डायरेक्शन मध्ये असतं. तर या पॉइंट पासून मी राईटला काढायचं का लेफ्टला काढायचं सांगायचं तुम्ही. व्हेरी गुड, राईट हँड साईडला आपण काढणार आहोत. किती काढणार आहोत, 25, राईट. तर ए पासून आपल्याला या पॉइंटचा अंतर नक्की काढायचा आहे. जर पॉइंटला आपण प्रत्येक नावं दिलं, ए बी सी डी ई दिलं, तर आपल्याला ए ई डिस्टन्स काढायचा आहे. आपल्याला ए ई डिस्टन्स काढायचं आहे. हा झाला आपला प्रॉब्लेम. लक्षात आलं का सर्वांना. प्रॉब्लेम पहा कसा आपण डायग्राम मध्ये करून घेतलाय की 12 मीटर नॉर्थ, ओके, वर गेलं. त्याच्यानंतर 73 मीटर वेस्ट, ओके. त्याच्यानंतर 67 मीटर साऊथ, ओके, आणि 25 मीटर ईस्ट. तर मला याच्यामध्ये ए टू ई अंतर काढायचं आहे. नक्कीच मला सांगा आता याच्यामध्ये मी कसं करणार आहे पहा, लक्षात घ्या की ए पासून 12 मीटर वर गेला आणि परत 67 मीटर खाली आला, म्हणजे तो या पॉइंट पासून किती खाली आला पाहिजे बघा. समजते का, एकदम सिंपल आहे. जर मी 12 मीटर वर गेलो, इथे काहीतरी चाललो असेल, मला काही गरज नाही इकडे किती का असे ना, आणि त्याच्यानंतर 67 मीटर खाली आलो, तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत नक्की किती खाली येणार आहे मी. व्हेरी गुड. सो दिस साइड इज 67 मायनस 12, that is 55 मीटर विल बी इन साऊथ डायरेक्शन. ही जी हाईट आहे, कारण ही पूर्ण 67 आहे, हे पूर्ण किती आहे 67, त्याच्यामधून हे वरचं 12 काढलं तर उरणार 55. आता हे रफ डायग्राम आहे, याचा अर्थ असा नाही घ्यायचा की सर हे ना सर तुम्हाला 12 आवडते म्हणून 12 मोठं काढला तर 55 हे 12 पेक्षा छोटं दिसायला, कारण ही रफ डायग्राम आहे, राईट. ओके. सो 55. त्याचप्रमाणे पहा, ही पूर्ण जी लेंथ आहे ती 73 आहे. ही पूर्ण जी लेंथ आहे ती 73 आहे. बट 73 पैकी इकडे ऑब्जेक्ट 25 रिटर्न आलेला आहे. म्हणजे मला इथून इथपर्यंतचा जो डिस्टन्स काढता येईल आणि ह्या सर्वांना काढता आला पाहिजे. काढून दाखवा हा डिस्टन्स. इकडे 73 मीटर आलेला आहे, बट ऑब्जेक्ट परत इकडे 25 मीटर आलेला आहे. हे सर्वांना डिस्टन्स आला पाहिजे, विच इज व्हेरी गुड. तर हा किती आला पाहिजे, 73 मायनस 25 विल बी किती आलं पाहिजे हे, अरे वजाबाकी रे, वजाबाकी चुकू नका, एवढं सार करायचं. आणि हे पहा 13 मायनस 5 हे राहिलं 8 आणि इथे 6 मधून 2 गेले, 48 राहतील, नॉट 58, राईट. ओके. नाव यू कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स. हा डिस्टन्स जर मला माहिती असेल 48 आहे आणि हा जर 55 आहे, तर ए काढता येईल का तुम्हाला, ए काढता येईल का. ए कसं काढणार तुम्ही, ए स्क्वेअर इज इक्वल टू, जर हा पॉइंट घेतला, हा पॉइंट काय घेतला मी, काहीतरी समजा एक्स घ्या, ए इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स
ई स्क्वेअर ए एक्स किती आलं हे इथून इथं 55 चा स्क्वेअर प्लस 48 चा स्क्वेअर 55 चा स्क्वेअर 5 असले की 25 लिहायचं आणि 5 इंटू नेक्स्ट नंबर 6 3025 स्क्वेअर येणार आणि याच्यामध्ये 48 चा स्क्वेअर 48 इंटू 48 करा राईट. हे कॅल्क्युलेट करू शकता ना तुम्ही का पूर्ण प्रॉब्लेम लिहून द्यायचे. राईट, व्हेरी गुड, बाय पीजीटीच. राईट, कारण अजून प्रॉब्लेम जरा डिफिकल्ट आहेत. सो तुम्हाला आयडिया आली प्रॉब्लेम कसा कॅल्क्युलेट करायचा आहे. तुम्ही फर्स्ट स्टेप पासून लिहिणार. लेट कोण आहे, माधव आहे का रोहन आहे. रोहन स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट ए. सो इट traveled the distance AB in north and then BC in west, then CD in south and finally DE in east. Therefore लिहायचं तिथे AB is equal to BC is equal to CD is equal to DE is equal to this point x घेतला मग तिथे लिहायचं AX is equal to CD minus काय जे करायचं असेल ते हे AB. राईट, किंवा इथे लिहू शकता तुम्ही की बी एक्स इज इक्वल टू बी ए प्लस ए एक्स. देअरफॉर ए एक्स इज इक्वल टू ही पूर्ण 67 आहे असं लिहू शकता. राईट, सो वी विल टेक नेक्स्ट प्रॉब्लेम. एक्स इज इक्वल टू 90 कसं. एक्स 90 कुठं घेतलंय रे मी. एक्स 90 कुठं घेतलंय. ओके, हे एक्स 90 कसं. हे एक्स 90 कसं. म्हणजे 90 कळत नाही का. ओके, नो प्रॉब्लेम सृष्टी. सो याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की हे 90 डिग्री आपण ईस्ट कडून वेस्टला जर म्हणजे ईस्ट कडून नॉर्थला असं जात होतो, नंतर इकडे वळलो, नंतर इकडे वळलो, बरोबर आहे का नाही याच्यामध्ये. राईट, ओके, जस्ट वेट मिनिट. थांबा 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 थांबा, तर मिस्टेक केली का आपण. 90 डिग्री येणार नाही असं वाटायला मला. थांबा, जस्ट 90 डिग्री येईल का. काहीतरी डाऊट विचारला रे मला, ते पाहत होतो. काहीतरी डाऊट विचारला मागे, ते सांगायच्या नादात माझं हे विसरलं. थांबा, जस्ट मला डाऊट पाहू द्या एकदा. याचा आन्सर काढले का बाकीच्यांनी. याचा आन्सर काढा बाकीच्यांनी, किती येते सांगा मला. जस्ट वेट अ मिनिट, मला एकदा प्रॉब्लेम बघू द्या. परत एकदा प्रॉब्लेम पाहतोय मी. जस्ट अ मिनिट, कुठे गेलो प्रॉब्लेम. ग्रुप Madhav, starting from Madhav house, John first goes to 12 meter north. And what is the direct distance? Okay. ते 90 डिग्री येईल का असं म्हणताय का तुम्ही. थांबा 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 थांबा.
हा का बरं, म्हणजे मला काही जस्ट मला एकदा परत डाऊट म्हणजे 90 पायथागोरस थेरम नाही हे, म्हणजे मला तुमचा डाऊट एकदा क्लिअर सांग मंगेश, काय वाटतंय तुला नेमकं. हा म्हणजे पहा, लक्षात घ्या की पहा लक्षात द्या, मी जर नॉर्थ कडे जात होतो म्हणजे वर जात होतो, राईट. आणि त्याच्यानंतर मी वेस्टला किंवा ईस्टला जाणार आहे, म्हणजे मी किती डिग्रीमध्ये टर्न करणार आहे, मी वेस्टला किंवा ईस्टला जाणार आहे, म्हणजे मी किती डिग्रीमध्ये टर्न करणार आहे. नॉर्थ कडे जाणार होतो, त्याच्याकडून इकडे तर जायचंय मला किंवा इकडे तर जायचंय, म्हणजे हा टर्न कितीचा आला, 90 डिग्रीचा आला, राईट. बरोबर आहे. मग परत मी इथून साऊथला आलो, म्हणजे इथं परत किती डिग्रीचा टर्न करणार मी, इथे परत किती डिग्रीचा करणार. हो, मी ते परपेंडिक्युलर असतं तेच सांगतोय, पण काही जणांनी ते डाऊट विचारला की परपेंडिक्युलर का असतं असं विचारायचं वाटतं बहुतेक त्यांना, राईट. मग हे 90 डिग्री, मग हे आपण इथपर्यंत आलो आणि समजा मी इथून इथपर्यंत गेलं, बरोबर आहे, तर इथून इथपर्यंत हे परत 90 डिग्री असणार, लक्षात घ्या. मग मी जर असा कम्प्लीट एक स्क्वेअर तयार केला, म्हणजे एक क्वाड्रिलॅटरल तयार केला, जिथे हा 90 हा 90 हा 90, तर हा किती असायला पाहिजे, राईट. कारण हेच लाईन याला पॅरलल काढलेली आहे आणि ही लाईन मी याला पॅरलल काढलेली आहे, राईट. तो कळलं का सर्वांना, म्हणजे ज्यांनी डाऊट विचारला होता की हे 90च का घेतलं तुम्ही, राईट. जे काही आन्सर येते ते हे कॅल्क्युलेट करा. 73 आले बऱ्याच जणांचं, तर 73च असेल आन्सर, राईट. सर्वांचं 73 आले म्हणून 73, मला माहिती नाही, मी कॅल्क्युलेट केलं नाही आन्सर, राईट. ओके, तुम्हाला क्वेश्चन समजला ना, क्वेश्चन समजला, आता काही अडचण नाही. तर कोणाला तरी अडचण होती की 90 डिग्री का घ्यायचं, किंवा ते म्हणत होते पायथागोरस थेरम का वापरायचं, असं म्हणत होते, बाकी काही. ओके, चल. सो नेक्स्ट क्वेश्चन वी विल सॉल्व, नेक्स्ट क्वेश्चन वी विल सॉल्व, राईट. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे हे पहा, लक्षात घ्या. Prove that 3 times the sum of the square of the side of the triangle is equal to 4 times the sum of the square of the medians of the triangle. प्रूव्ह करायचंय, त्याच्यासाठी मला काहीच माहित नाही. काय करायचंय की एका ट्रायंगल मध्ये सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल, तर साइडच्या स्क्वेअरची बेरीज इज इक्वल टू 4 टाइम्स जे काय म्हटलंय ते. मग याच्यासाठी आधी काय करूया, आपण डायग्राम काढून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की बाबा नेमकं प्रूव्ह काय करायचंय. समजा मी अशी डायग्राम काढली, काय काढली, ट्रायंगल एबीसी काढला, तर इथं कसं लिहिणार, इन ट्रायंगल एबीसी आपल्याला सर्व मीडियन पाहिजेत, सर्व काय पाहिजेत, मीडियन पाहिजेत. सो वी विल ड्रॉ बी, ए आणि सी पासून मीडियन काढल्या मी, एम, एन आणि काहीतरी एल. इन ट्रायंगल एबीसी काय लिहिणार मी, एम कॉमा बीएन कॉमा सीएल आर मीडियन्स ऑफ सेगमेंट कोणाकोणाच्या, बीसी, एसी अँड एबी रिस्पेक्टिव्हली. इथपर्यंत कळलं का बघा. मी काय काढलंय, ट्रायंगल वगैरे डायग्राम दिलेली नाहीये, मी एक ट्रायंगल घेतलाय आणि त्याच्या तिन्ही मीडियन काढलेले आहेत. क्लिअर आहे, इथेपर्यंत कळलं सर्वांना. मला सांगा आता, आधी आपण प्रूव्ह काय करायचंय ते लिहून घेऊया, की प्रूव्ह काय करायचं आहे मला, प्रूव्ह काय करायचं आहे, हमको प्रूव्ह क्या करने का है, हमको प्रूव्ह करने का है कि 3 टाइम्स सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स ऑफ ट्रायंगल, म्हणजे 3 टाइम्स यांची बेरीज कोणाची, साइडची, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द मीडियन कोण कोण आहेत, AM स्क्वेअर प्लस
bn स्क्वेअर प्लस cl स्क्वेअर. हे कळलं का की टू प्रूव्ह पर्यंत आतापर्यंत मी प्रॉब्लेमच सांगितला की तुम्हाला समजून की काय करायचं आपल्याला नेमकं. आणि आपला फंडाच आहे काय आहे, पहिले प्रॉब्लेम को समजिए फिर प्रॉब्लेम आपको समझ लेगा. राइट. की हा आहे प्रॉब्लेम की 3 टाइम्स साइडच्या स्क्वेअरची बेरीज इज इक्वल टू 4 टाइम्स मीडियनच्या स्क्वेअरची बेरीज हे प्रूव्ह करायचंय. चलो आन्सर दो फटाफट फटाफट फटाफट, कारण क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे सर्व. फटाफट तुम्ही आन्सर दिलात की म्हणजे मला पुढे जायला येईल, नाहीतर तुम्ही जर असे बसले की मग मला असं दुखायला लागलं. समजायला का नाही, समजायला का नाही, झोपी गेले का झोपी गेले का झोपी गेले का, नागपंचमीचं बुले खेळायला गेले काय असं वाटू शकतं मला. ठीक आहे, मग मग मलाही वाटतं की आपण जाऊन बुले खेळावं. नाही नाही आज सांग अरे बाई नाही ठीक आहे चल या लक्ष इकडे द्या चला. ओके सर. हा तर आता प्रूव्ह करत असताना मीडियन आणि साइड याच्यासाठी मला एक थेरम आहे. कोणता थेरम आहे? मीडियन आणि साइड याच्यासाठी एक थेरम आहे. विच थेरम इज इट? कारण त्याच्यामध्ये स्क्वेअर ट्रायंगलचा स्क्वेअर पण येतो. व्हेरी गुड. सो अपोलिनियस थेरम इज देअर. सो आय कॅन राईट बाय अपोलिनियस थेरम दिस m इज अ मीडियन. therefore ab स्क्वेअर, लक्ष द्या, ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर, 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर प्लस 2 टाइम्स bn स्क्वेअर बाय अपोलिनियस थेरम. क्लिअर आहे? अपोलिनियस थेरम कसा लिहिला क्लिअर आहे? फटाफटा फटाफटा फटा आन्सर द्यायचं रे, म्हणजे फटाफटा फटाफटा जाता येईल आपल्याला. काहीच नाही, सिंपल आहे एकदम. राईट. ओके सर. मग इथे तर AB एक साइड आली सर, AB एक साइड आली, AC स्क्वेअर दुसरी साइड आली, इथे मीडियन पण आहे 2am, पण इथे BM आहे सर. BM च्या ऐवजी BC झाला असतं तर लय मजा आली असते, कारण BC ही साइड आहे. BC ही काय आहे? साइड आहे. देअरफॉर आय कॅन राईट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस मला इथे सांगा BC कसा आणू मी इथे, BM ला BC मध्ये कसं लिहिता येईल? BM इज अ हाफ ऑफ BC. BM is a half of BC. So I can write 2 ला 2 लिहायचंय आणि BM ला काय लिहिणार आहे मी? हाफ ऑफ BC. आणि ब्रॅकेटचं स्क्वेअर, याचा स्क्वेअर करत असताना काय लक्षात घ्यायचंय की या 1/2 चा पण आपण स्क्वेअर केला पाहिजे. सो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर प्लस 2 इंटू 1/4 BC स्क्वेअर. वन मोर स्टेप तुमच्यासाठी, AC स्क्वेअर 2am स्क्वेअर प्लस हे 2 आणि हाफ. समझ पा रहे हो? राईट. ओके. प्रॉब्लेम हार्ड आहेत त्याच्यामुळे मी ते छोटे छोटे रिझन वगैरे लिहत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की कसं असणार आहे लेक्चर. मी काय असं पहिलं लेक्चर पहा आणि चॅप्टरचे यांचे जे एक्स्ट्रा प्रॉब्लेम असतात, जर एक्स्ट्रा प्रॉब्लेम हार्ड जात असतील, एखादा प्रॉब्लेम कळत नसेल तर सोडून देऊ शकता तुम्ही. राईट. पण जर तुम्ही सर्व प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह केलेत, मी सांगितलेला जर होमवर्क डेली करत असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम समजायला अवघड जाणार नाही, कारण मी इथे डायरेक्ट येत नाही. याच्या अगोदर प्रत्येक स्टेप बाय स्टेप सांगितलं असतं. राईट. ओके सर. 2 ने आपण सर्व मल्टिप्लाय करूया. 2 ने जर मल्टिप्लाय केलं मी सर्वकडे, मल्टिप्लाय बाय 2 तर काय येणार? 2ab स्क्वेअर प्लस 2ac स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 2 4am स्क्वेअर, आणि हे इथलं 2 मात्र कॅन्सल होणार, प्लस bc स्क्वेअर येणार. हे इक्वेशन नंबर 1 लिहूया. इथपर्यंत आले सर्वजण? इथपर्यंत आले सर्वजण? बर. आता हाच हे लक्षात घ्या, आपण अपोलिनियस थेरम वापरला. कसं अपोलिनियस थेरम वापरला?
बी एम ही मीडियम घेतली, एम हे काय घेतलं, मीडियम घेतलं, तेव्हा अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट केली गेली आहे. आता सिमिलरली आय कॅन डायरेक्टली राईट सिमिलरली, एवढं प्रूफ प्रत्येक वेळेस गरज बसायची नाही. तीनही मीडियम साठी घेतलं करायचंय मला. मी जेव्हा एम घेतलं तेव्हा असं आलंय, मी जर बीएन ही मीडियम घेतली, पहा बीएन जर मीडियम घेतली तर याच्या बाजूच्या साईड कोणत्या आहेत, बीसी आणि बीए किंवा एबी लिहा त्याला, एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. मग तसंच काय करणार मी, इथे 2 आले, सिमिलरली 2ab स्क्वेअर प्लस 2bc स्क्वेअर, कारण आता मी मीडियम कोणती घेतलेली आहे, बीएन. मग इज इक्वल टू 4 टाइम्स मीडियम, म्हणजे 4 टाइम्स इंटू मीडियम किती आहे, बीएन स्क्वेअर प्लस इथे बीसी का आलं होतं, कारण एम कोणाची मीडियन आहे, बीसी ची. मग इथं बीएन कोणाची मीडियन आहे, एसी ची, देअरफॉर प्लस एसी स्क्वेअर. सिमिलरली आता हे तुम्ही ट्राय करायचंय, थर्ड इक्वेशन लिहायचं, सर्वांनी ट्राय करायचंय. थर्ड इक्वेशन तुम्हाला लिहिता येते का, तर तुम्हाला प्रॉब्लेम समजला. हा नाही समजला, युट्यूब वरती व्हिडिओ रेकॉर्डेड टाकेन मी, व्हिडिओ रेकॉर्डेड परत पाहायचे, राईट. थर्ड इक्वेशन सर्वांनी लिहिता येते का पहा, आपण 1 मिनिट वेळ देऊया. झालं, इक्वेशन लिहिलं. काय लिहिता येईल इक्वेशन, मग मला इक्वेशन काय लिहिता येईल की आता बीएन मीडियन घेतली होती, आता काय लिहिणार, सीएल मीडियन घेणार. सीएल जर मीडियन घेतलं तर मी बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर लिहायला पाहिजे. जर 2bc स्क्वेअर प्लस 2ac स्क्वेअर इज इक्वल टू, याच्यामध्ये 4 टाइम्स मीडियन घ्यायचे, 4 टाइम्स इंटू मीडियन कोणती आहे, सीएल स्क्वेअर प्लस, आणि हे ए बी आहे आता इथे, सो ए बी स्क्वेअर, हे इक्वेशन नंबर 3. आता पुढच्या स्टेप मी तुम्ही इथे लगेचच करणार आहात, या तिन्ही इक्वेशनची ऍडिशन करा. ऍडिंग इक्वेशन 1, 2 and 3, तिन्ही इक्वेशनची ऍडिशन करा. तिन्ही इक्वेशनची ऍडिशन करा, आपल्याला जे पाहिजे ते भेटेल. ऍडिशन व्यवस्थित करा. 1-2 मिनिटाचा वेळ देतोय मी, लिहून घ्या वाटलं तर हे पूर्ण, आणि त्याच्या पुढे पहा, फक्त करा. जर येत नसेल तर मी आहे, घाबरू नका.
राईट, व्हेरी गुड. ऍड केलं का इक्वेशन? एक्स्ट्रा ए बी बी सी ए सी येते. एक्स्ट्रा कसं यायलंय तिकडे जाऊन मायनस करा ना भद्यांनो. जशाच तसं आन्सर आलं पाहिजे का फक्त सर्व काढून? एक्स्ट्रा कसं यायलंय त्याला कमी करता येतं. हे लिहिणं झालं तुमचं. नाऊ पहा, जर ऍड केला 3 इक्वेशन तर पहा 2ab² प्लस 2ab² 4ab². इथं तर ए बी नाही. 2ac² प्लस 2ac² 4ac² प्लस हे ab² ac² ऍड केलं या एबी. इथं 2bc² 2bc² 4bc² इज इक्वल टू इकडे 4am² प्लस 4bn² प्लस 4cl² आणि प्लस हे bc² ac² हे एक्स्ट्रा आलंय bc² प्लस ac² प्लस ab². पण हे इकडे प्लस आहे म्हणजे इकडे जाऊन मायनस होतं. 4ab² मधून 1ab² गेला 3ab² प्लस 4ac² मधून 1ac² गेला 3ac² प्लस 4bc² मधून 1bc² गेला 3bc² इज इक्वल टू हे इकडे इकडून 3 कॉमन काढा आणि इकडून 4 कॉमन काढा. 3 times the sum of square of side is equal to 4 times the sum of squares of median. Hence proved. राईट का? चला, ज्यांनी आलं नाही त्यांनी आता करा जरासं. 2 मिनिट अजून देतोय मी. ज्यांना आलं नाही त्यांनी आता करायचंय. 2 मिनिट अजून देतोय मी. ऑल राईट, ओके, नो प्रॉब्लेम. Next question is question bb². कोणत्या चॅप्टर वरलं क्वेश्चन टाकलेत रे? हे जे फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन कोणी पाठवलेत? मला वाटतं याच्यामध्ये सिमिलरिटीचा वापर करावा लागेल. राईट अँगलचा पाहूया. तुम्ही हे लिहा, आपण करू. CA into CD BA into B
राईट. झालं. राहिलेल्या दोन पैकी कोणी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का एखादा? फक्त मला कोणती मेथड वापरली ते पाहायचंय. राहिलेल्या दोन प्रॉब्लेम पैकी कोणी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का कोणता एखादा? राहिलेल्या दोन प्रॉब्लेम पैकी कोणत्या राहिल्या दोन माहिती आता तुम्हाला, राईट? कोणी सॉल्व्ह केलं आहे का? नाही, दोन्ही नाही सॉल्व्ह केले. देखेंगे देखेंगे. फक्त मेथड पाहिजे होते, पाहूया आपण येते का त्या मेथडने. राईट. काय आहे पहा परत. प्रूव्ह दॅट. मला वाटतं प्रिव्हियस इयरचे प्रॉब्लेम पाठवले, जे कोणी पाठवले ते बहुतेक प्रॉब्लेम पाठवणार नाहीये लेक्चर मध्ये. ठीक आहे, पाहूया आपण. लक्ष द्या की याच्यामध्ये क्वेश्चन काय आहे. ए सी डी ई हे बी असायला पाहिजे. आय थिंक असंच असेल. हे परपेंडिक्युलर आहे, हे पण परपेंडिक्युलर आहे आणि हे पण परपेंडिक्युलर आहे. ओके, व्हेरी गुड. वी हॅव टू प्रूव्ह सी डी स्क्वेअर इज इक्वल टू, नाही, सी डी स्क्वेअर इंटू ए सी इज इक्वल टू ए डी इंटू ए बी इंटू डीई. आता लक्षात घ्या की टू प्रूव्ह आले तर मी मुद्दाम प्रॉब्लेम तुमच्या पुढे सॉल्व्ह करून येत नाही. तुमच्या पुढे जर मी आधी सॉल्व्ह करून आलो तर मला उत्तर माहिती असतंय, पण तुम्हाला माहिती नसतं. जर मी तुमच्या पुढे सॉल्व्ह केलं तर तुम्हीच सॉल्व्ह करताय की काय असं वाटलं पाहिजे. तुम्ही सॉल्व्ह करताना विचार कसं करणार, राईट? कोणतेही प्रॉब्लेम तुम्ही डाऊट जरी विचारला तर एखादं मला जर लय अवघड वाटत असेल किंवा वेगळा प्रॉब्लेम वाटला तरच मी ट्राय करतो. आता याच्यामध्ये पहा की तुम्ही म्हणजे आन्सर माहित नाही मला या स्टेपने येते का नाही. जस्ट आय हॅव डाऊट की राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर परपेंडिक्युलर टाकला तर कोणता थेरम आहे? राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर परपेंडिक्युलर जर टाकला तर कोणता थेरम आहे? जॉमेट्रिक मीन वगैरे पाहिले आपण, राईट? काय पाहिलेलं आहे? जॉमेट्रिक मीन. व्हेरी गुड. आणि त्याच्या सोबत एक सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल पण पाहिले. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. व्हेरी गुड, राईट. जॉमेट्रिक मीनचा पण आहे आणि सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. थेरम विसरलेत का? लक्षात आहेत सर्वांना, राईट? ओके. सो लक्षात घ्या आता, जर जॉमेट्रिक मीन जर वापरलं मी इन ट्रायंगल ए सी बी, AC इज इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट CD परपेंडिक्युलर AB झालं. CD स्क्वेअर इज इक्वल टू काय यायला पाहिजे? AD इंटू DB. पहा, CD स्क्वेअर इज इक्वल टू काय यायला पाहिजे? AD इंटू DB. बरोबर आहे, बाय जॉमेट्रिक मीन. लक्षात आलं का? पहा, इथं तर AD आहे, इथं CD स्क्वेअर आणायचं आपल्याला. इथं आहे CD स्क्वेअर, AD आहे, DB नाही. DBच्या जागी काय आहे? AB आहे, राईट? सो मी जर याला CD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DB ला काय लिहूया? DB ला काय लिहूया? AB मायनस AD. DB ला काय लिहिलं मी? AB मायनस AD, राईट? AD इंटू AB मायनस AD स्क्वेअर. AD स्क्वेअर साठी मला जर AC आणायचं असेल तर
CD स्क्वेअर परत आणावं लागेल. ओके, राईट. ओके, पहा लक्षात घ्या की याच्याने तर इथे काही येत नाहीये. अजून एक मेथड पाहूया आपण. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला CD स्क्वेअर पाहिजे. लक्षात घ्या, CD स्क्वेअर पाहिजे आणि इकडे प्रोडक्ट आहे. इकडे काय आहे? प्रोडक्ट. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण जर सिमिलर ट्रायंगल जर दाखवले तर इथे एक साइड आपण इकडे दुसरी साइड इज इक्वल टू इकडे तिसरी साइड इकडे चौथी साइड, हे दोन साइड जर गुणाकार केलं तर इकडे पण गुणाकारात येत आहे. हे आठवते का बघा. आता मी तो थेरम का वापरतोय? एक हॉट क्वेश्चन किंवा आउट ऑफ याच्यामधलं क्वेश्चन सोडवायचा एक अप्रोच की मी इथे जॉमेट्रिक मीन वापरला आधी, पण जॉमेट्रिक मीनने आपल्याला प्रूव्हच्या जवळ काही येत नाहीये. इथे प्रोडक्ट आहे, साइडचा काय आहे इथे? प्रोडक्ट, राईट. तर मी हे वापरणार आहे की दोन ट्रायंगल सिमिलर, आणि दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी सिमिलरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. पहा, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल कशी वापरता येईल आपल्याला? सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल की आपल्याला माहितीये altitude drawn to the hypotenuse, then triangle form are similar to each other and the original one. थेरम आठवला का? आधी सांगायचं मला. थेरम आठवला का सर्वांना? सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट काय आहे? अल्टिट्यूड. मी तिथे तुम्हाला सांगितलं होतं की दोन जॉमेट्रिक मीन्स मध्ये सुद्धा तेच आहे आणि याच्याच मध्ये सुद्धा तेच आहे. राईट. मग पहा, लक्षात घ्या की याच्यामध्ये जर मी कोणता ट्रायंगल, आता नंबर देतो मी ट्रायंगलला डायरेक्ट. वन ट्रायंगल ACD सिमिलर असतं कोणासोबत? CDB आणि ओरिजिनल सोबत सुद्धा, राईट. सो मी दोन ट्रायंगल मध्ये मला CD स्क्वेअर पाहिजे. CD स्क्वेअर. ओके, CD स्क्वेअर आणि AC स्क्वेअर. सुरुवातीला काय करूया? ट्रायंगल ACD सिमिलर टू ACD किंवा ADC घेऊ शकता तुम्ही. ADC सिमिलर टू कोणाला सोबत घ्यायचा आहे? ADC. तर ACB घेऊ शकतो मी. ACB. हे समजलं का बघा बरं? हे समजलं का बघा? ADC. D वाला 90 आहे, मग इकडे 90 वाला मध्ये आला पाहिजे. A ला A लिहिलं मी, कारण A कॉमन अँगल येणार दोघांमध्ये, राईट. आणि आता पहा, जर मी करस्पॉन्डिंग साइड जर लिहिल्या तर AD अपॉन AC इज इक्वल टू AD अपॉन AC इज इक्वल टू AC अपॉन AB. Therefore AC square is equal to AD into AB. बघा बरं, AC square is equal to AD into AB. हे कळलं का? मी का आणलं? कारण इकडे प्रोडक्ट मध्ये आहे. AC square is equal to AD into AB. हे समजलं का? त्याला प्रॉपर्टी म्हणून पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता सिमिलरली पहा, हा एक राईट अँगल ट्रायंगल आणि तिथून जर हे जर परपेंडिक्युलर जर ओढली मी, तर AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AB आहे. बरोबर आहे? मग त्याच प्रमाणे लक्षात घ्या, त्याच प्रमाणे हा एक राईट अँगल ट्रायंगल, आणि इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली. देअरफॉर CD स्क्वेअर इज इक्वल टू CE इंटू CB लिहू शकतो मी. CE इंटू CB. राईट का? थांबा, मला एकदा चेक करू द्या परत. हा, CE इंटू EB. CE इंटू EB.
into AV CD square is equal to, just 1 minute, जर दोघांचा जर प्रोडक्ट केला तर काय येते मग, ED into EB into यही नाही रे, AC square is equal to AD into DB and CD square is equal to, कुछ तो मिस्टेक है, CD square is equal to AD into DB, AD square into AC square, हे जर दोन इक्वेशन मल्टिप्लाय केले तर CD square into AC square is equal to AD into DB into AD into AB, असं जर केलं तर आपल्याला AD पाहिजे, DB नाही पाहिजे, AB पाहिजे, AD पाहिजे, AD पाहिजे, AB पाहिजे, हे दोन टर्म नाही पाहिजे. कोणत्या? AD पण पाहिजे की, AD स्क्वेअर आलंय, पण DB नाही पाहिजे. DB ला काय लिहिणार मी, कुछ तो मिस्टेक हुआ है, किधर तो मिस्टेक हुआ है, राइट. कुठे सापडते का बरोबर तुम्हाला, तुम्हालाही सापडू शकते, मी कुठेतरी काहीतरी चुकीचं लिहिलंय का कुठे, असं होऊ शकते ना, कुठेतरी चुकीचं लिहिलंय का कुठे. जस्ट मला एकदा डायग्राम पाहू द्या परत, डायग्राम तर चुकीची नाही ना खाली आपण. AB AD square, prove that CD square, सुटणार प्रॉब्लेम, घाबरू नका. सरलाच येणं झालंय, मग आपल्याला कसं येईल असे विचार नाही आणायचे मध्ये, राईट. जर तसं करायचं असलं तर मी आधीच प्रॉब्लेम करून आलो असतो इथे, राईट. पण प्रॉब्लेम डिफिकल्ट आहे हा, काहीतरी सापडत नाही आपल्याला, किधर तो हम मिस्टेक कर रहे. एसी कुठं, मला वाटतं उत्तराच्या जवळ पोहोचलोय आपण, काहीतरी वापर करायला पाहिजे. 2 मिनिट बघू द्या मला. CD स्क्वेअर काय प्रूव्ह करायचं आहे, CD इंटू AC. ओके, CD इंटू AC, बर CD इंटू AC काय प्रूव्ह करायचं आहे, AD. ओके, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB इंटू AD प्रूव्ह केलं मी. ओके, अँड नाव CD square is equal to AC into D. CD square is equal to AC into D. AC into D कसं काय, किधर तो मिस्टेक किया हमने. जस्ट 1 मोर ट्राय करेंगे हम, 1 मोर ट्राय. आपल्याला काय आलंय ते लिहून घेऊया. हे एक काहीतरी महत्वाचं दिसतंय, हे एक काहीतरी महत्वाचं दिसतंय. काय महत्वाचं दिसतंय, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AB. हे PGT चॅप्टर वरचा क्वेश्चन नाहीये का आहे, कारण सिमिलरिटी वापरावं लागले भरपूर ठिकाणी. जर सिमिलरिटी जर वापरलं, पहा लक्षात घ्या की जर सिमिलरिटी जर वापरलं, इथं काय आलं होतं आपलं, AC स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं होतं, AD इंटू AC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AB, AD इंटू AB. ओके, आपल्याला हे पाहिजे, हे दोन तर आलंय, जस्ट कुठेतरी राहिलेलं आहे. कुठे क्वेश्चन पण एकदा म्हणजे चेक करू शकता, कुठेतरी प्रिंट मिस्टेक असं झालेलं आहे. म्हणजे जर क्वेश्चन कुठे अडकला असला, म्हणजे मी जेव्हा डाऊट घ्यायचो
तेव्हा 10वीचे मुलं काय करायचे, क्वेश्चन लिहून आणायचे ते पुस्तकातला. आता तुम्ही कसं फोटो वगैरे पाठवता व्हॉट्सअपमुळे, कारण पण जेव्हा विचारायला यायचे ना 10वीच्या मध्ये, ते लिहून आणायचे. असे 2-3 क्वेश्चन झालेले आहेत ते लिहिताना काहीतरी ते चुकीचं लिहून आणायचे, आणि त्यामुळे आम्ही एक दिवस घातलेला आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये. पण आता इथे तरी मला वाटते काही नाहीये, डायरेक्ट फोटो तुम्ही सेंड केलाय, म्हणजे क्वेश्चन मध्ये तर काही मिस्टेक नसेल. बट चलो वन मोर ट्राय करते हैं. ट्राय करने को कभी आपल्याला कमी नाही पडायचंय. CD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DV, हे जॉमेट्रिक मीन वापरलं, हे 2 ट्रायंगलने वापरलं. मला CD स्क्वेअर इज इक्वल टू या D मध्ये एक लिहिता येईल का, कारण D येत नाहीये आपल्या इक्वेशन मध्ये, D तेवढं येत नाही. D आणायचं आपल्याला, काही करून D आणायचंय. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AB, आणि CD स्क्वेअर मध्ये असं लिहू शकतो का मी, CD स्क्वेअर मध्ये CE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर, कारण DE आणायचं मला काही करून. मग AC स्क्वेअर इंटू CD स्क्वेअर जर केलं मी, AC स्क्वेअर इंटू CD स्क्वेअर इज इक्वल टू AD डॉट AB आणि CE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. नाही रे, हे काहीतरी वेगळंच व्हायला. बर, अजून एक करू शकतो आपण. पहा, पहिला ट्रायंगल हा ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर आहे, आणि हा दुसरा हा ट्रायंगल याला सिमिलर आहे. लक्षात घ्या, हा 2 नंबरचा ट्रायंगल. परत हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल जर सिमिलर झाले, मला काय पाहिजे, ACD स्क्वेअर पाहिजे. तर पहा, ADC सिमिलर टू कोणासोबत यायला पाहिजे, ADC सिमिलर टू CED यायला पाहिजे. CED जर घेतलं मी, CED, CDB आणि CDB सिमिलर टू ADC, राईट. सो जर मी AD अपॉन CE घेतलं आणि इज इक्वल टू DC अपॉन ED इज इक्वल टू AC अपॉन, आलं रे आलं, थांबा, AC अपॉन CD जर घेतलं मी, सो CD स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू ED. आलं, थांबा, मी सांगतो तुम्हाला कसं केलं मी. CD स्क्वेअर आणि AC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AB, CD स्क्वेअर इंटू AC स्क्वेअर इक्वल टू AC इंटू ED इंटू AD इंटू AB. एक AC कॅन्सल. ओके, झोपी गेलात नाही ना, सॉरी फॉर दॅट, राईट. थोडस वाटलं तर मी आधी क्वेश्चन सॉल्व्ह करून येत जातो जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर. पण मला वाटतं की तुम्हाला फायदा असाच होईल मी तुमच्या पुढे क्वेश्चन सॉल्व्ह जेव्हा करेल तेव्हा, राईट. ओके, सो लक्षात घ्या, पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला असं पण कळलं, क्वेश्चन पण लक्षात राहील की या मेथडने आपल्याला हा क्वेश्चन आला नाही. जॉमेट्रिक मीन मेथड वापरून आपल्याला क्वेश्चन आलेला नाहीये. लक्षात घ्या, एक्सप्लेन करतो, एक 5 मिनिट द्या मला. ठीक आहे, ओके, टाइम झालेला आहे, नागपंचमीची वेळ झालेली आहे, नागांना बाहेर पडायचंय. पण लक्षात घ्या थोडस की याच्यामध्ये काय करायचं होतं, पहा लक्षात घ्या, की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं CD स्क्वेअर इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AB इंटू D. मी जॉमेट्रिक मीन द्वारे CD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DB लिहिले, पण हे DB इथं नाहीये. AC स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिले मी, AC स्क्वेअर इज इक्वल टू
एडी इंटू एबी हे सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल वरून लिहिलंय. हे याच्या आधी लिहिलं होतं, लक्षात घ्या. हे AC स्क्वेअर इज इक्वल टू, चला मी तुम्हाला आधी लिहून देतो की याच्यामध्ये पहा, हे इक्वेशन कसं लिहिलं आपण. ट्रायंगल, कोणता ट्रायंगल सिमिलर घेतला होता? AC स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीबी आणण्यासाठी ट्रायंगल ADC सिमिलर टू घेतला होता. कोणता घेतला होता? ACB घेतला होता, राईट. हे दोन ट्रायंगल सिमिलर घेतले होते. सिमिलरिटी ऑफ, उद्या लेक्चर नाही, उद्या संडे आहे ना, उद्या पेपर असेल तुमचा, राईट. सो उद्या लेक्चर नसणार. सो हे सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल नुसार मी जर याला 1 नंबरचा ट्रायंगल म्हणलं, हा एकला 2 नंबरचा ट्रायंगल म्हणलं, हा छोटा 3 नंबरचा ट्रायंगल म्हटलं, आणि हा मोठा जो आहे तो 4 नंबरचा ट्रायंगल जर म्हणलं, तर मी इथे 1 सिमिलर टू 4 घेतलंय. 1 सिमिलर टू 4, कारण आपल्याला लिहून द्या प्लीज. ओके, तुम्हाला समजलंय. मी काय करतो, याचं प्रूफ स्वतः लिहितो वहीवर आणि ग्रुपवर पाठवतो, कारण बऱ्याच जणांना माहिती आहे की लेक्चरची वेळ झाली की आपलं माइंड स्टेबल नाही, आणि मला असं संपवायचं म्हणून संपवायचं नाहीये. ठीक आहे, मी झाल्यानंतर लिहून मी ग्रुपवरती पोस्ट करतो या क्वेश्चनचं आन्सर. डोंट वरी, राईट. व्हेरी गुड. कोण सांगितलं हे? सई, व्हेरी गुड. ट्रान्झिटिव्हिटी वापरणार आपण इथं. 1 हे सिमिलर आहे 4 सोबत, 3 हे ऑल्सो सिमिलर आहे 4 सोबत, देअरफॉर 1 and 3 विल बी सिमिलर. मी लिहून पाठवतो, डू नॉट वरी, राईट. ओके, चालतंय, ठीक आहे. बरं, टाइम झालाय आता. सर सोडा जरासं, नागपंचमीचं एक तर लेक्चर ठेवलात, त्याच्यामध्ये पण बोर केलात, काय उगाच नागपंचमीचं. ठीक आहे, ओके, डोंट वरी. सो इंग्लिश क्लास आहे, बरं चालतंय, चला. सो बाय बाय एव्हरीवन. आय विल पोस्ट द आन्सर ऑफ क्वेश्चन. हॅव अ नाईस डे, हॅव अ ग्रेट डे, आणि नागपंचमीच्या सर्व नागांना आणि तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, ओके, चलो बाय. हो, रेकॉर्डेड लेक्चर अपलोड करतो मी, थोड्या वेळात रेकॉर्डेड लेक्चर अपलोड होईल.